मंडळी, माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे। सध्या या मालिकेच्या सेटवरील होळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत। या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे मुख्य भूमिकेत आहेत, तर बाल कलाकार मायरा वायकुळ ही या मालिकेत परीची भूमिका साकारते, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे। तर या मालिकेमध्ये अभिनेते मोहन जोशी हे यशचे आजोबा जगन्नाथ चौधरी हे पात्र साकारत होते, पण मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते मोहन जोशी यांनी ही मालिका सोडली आहे। त्यांनी माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका का सोडली याविषयीची माहिती अजून मिळालेली नाहीये, पण आता त्यांच्या जागेवर म्हणजेच यशच्या आजोबांची भूमिका आता ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर हे साकारणार असल्याची माहिती मिळते। अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी आजपर्यंत अनेक हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत। त्यापैकी सिंघम, ठाकरे, पेज 3 हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत, तर या गोजीरवाण्या घरात ही त्यांची खूप लोकप्रिय झालेली मालिका आहे। तसेच अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी मधुरा वेलणकर ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत। तसेच सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम हे अभिनेत्री मधुराचे सासरे आहेत। अभिनेत्री मधुराचे पती अभिजित साटम हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण ते सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत। तसेच ते सध्या अभिनयासोबतच दिग्दर्शन सुद्धा करत आहेत। अभिनेता प्रदीप वेलणकर यांची पत्नी रजनी वेलणकर या सुद्धा अभिनेत्री आहेत। अशा प्रकारे अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा संपूर्ण परिवार हा अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे। याविषयीची इतर सविस्तर माहिती आपण पुढील एका व्हिडिओत नक्की बघू। तर मंडळी, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांच्या जागेवर यशच्या आजोबांच्या भूमिकेत अभिनेते प्रदीप वेलणकर यांना बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। Check the mic and make sure it sound right, boys.